त्यावेळेस मी काय म्हणलं माझ्या हातावर परडी द्या म्हणलं. मग त्याच्यावर मला लय जणांनी लेक्चर दिलं बरं का. सगळ्यांनी मला सांगितलं तसं काय नसतं, बारक्यांच्या हातावर नसती. मी फक्त इच्छा म्हणजे मला माझी खरंच इच्छा होती. मला काय वाटत होतं अंबाबाईचं ताट जे आहे परडी माझ्याकडे यावी, मी काय तिची असेल ती सेवा करावी. पण ज्या वेळेस ह्यांना मी विचारायला गेली तर ह्यांनी मला काय म्हणलं, आता तुमच्या तोंडनं ऐकलंय काय म्हणलं मला, तुझ्या इच्छेचा प्रश्न नसतो, परडी ही नेहमी थोरल्याकडेच जात असते. कळलं देवाचा विषय म्हणलं तर. आणि आपण तुळजापुरात ती चिंतामणीवर हात ठेवलं तेव्हा कोणा उजवा कवल त्यांच्याकडेच दिला. पण तुझ्या इच्छेचा ह्याच्यात प्रश्न नसतो म्हणून सांगितलं तर तुला काय कळलं नाही. मी म्हणजे विषय का काढला माहिती आहे का, जी मी चुकली तिथं मला पण काय वाटत होतं. ताई पण म्हणल्या बरं का, ताईनं मला आडवं लावलं नाही. जर तुला इच्छा आहे म्हणल्या ना मग तुझी इच्छा आहे म्हणल्यावर ठेव म्हणल्या चिंतामणीवर. ज्यावेळेस मी हात ठेवला ती काहीच म्हणजे असं हल्लं पण नाही काय नाही. आणि ताईनं ठेवले उजवा कवल लागला. तर सगळ्यांचं म्हणणं काय आलं माहिती आहे का तिथं, जे परडी ही नेहमी थोरल्याकडंच जाती. जी काय मान असतो जे काय असेल ती देवांचा ते सगळा थोरल्याला असतो. आणि कसं आहे माहिती आहे का, मला पण एका मनानं काय वाटायला लागले ताईला ती सेवा करायला जमती या किंवा त्यांच्याकडनं सगळं होतंय देवाची सेवा, त्यामुळंच देव त्यांच्याकडे गेला काय गे. मी कुठं तर कमी पडले असेल किंवा माझ्यानं हुयाचं नाही असं काय देवाच्या मनात आलं असेल त्यामुळं देव त्यांच्याकडे गेला असेल. आता माझं मन मला खायला लागलंय. पण तसं काय नाही म्हणते तर ह्यानी तुला श्रद्धा आहे तू काय असेल ते तुझ्या परीनं कर म्हणते. तर पण उगा तुला मला पाहिजे देवण हे असलं करत बस नको. ज्याचा मान आहे त्यालाच द्या म्हणजे जाणार ते. तर झाला विषय परड्या ती भरल्या. तुम्हाला तर माहित आहे अजून आमचा मेन मोठा कार्यक्रम जी परडी उजवायची आहे ते आपल्याला करायचं आहे. मग त्या दिवशी काय तर गुरुचं बोलणं झालं, मला पण बोलवलं होतं ताईनं. ताई असं छोट्या छोट्या गोष्टीला मला बोलवते त्या, मला म्हणत होत्या असं असं आहे किंवा असा गुरु ठरवायचा आहे. पण त्यावेळेस कळलं बरं का गुरु किती महत्वाचा आहे. आई वडिलांपेक्षा गुरुला लय महत्व द्यावं लागतं त्या टायमिंगला. आय म्हणजे बाप कसा आपला गुरु असतो त्या क्षणी ज्यावेळेस आपला गुरु केला जातो त्या गुरुला सुद्धा आपल्याला बापा इतकंच महत्व असतं. एवढं भारी वाटत होतं ना ते गुरुचं महत्व सांगताना. गुरु पौर्णिमेला गुरु गादीला जावंच लागतं, काहीतरी नियम अटी असते ते त्याच्या ते म्हणजे ऐन टायमाला न का काय करता येईना. पण गुरु पौर्णिमेच्या टायमाला गुरुलाही काय तुमच्या परीनं काय असेल ती काय असतं ती साडी चोळी काय असेल ती मान द्यावाच लागतो. म्हणजे मला भारी वाटलं बरं का ती एक ऐकून. आता ती एक कार्यक्रम करायचा आहे बरं का आम्हाला, पण अजून काय टायमिंग फिक्स केलं नाही. ती करायचं आहे पण आता ही धगधग चालू आहे त्यामुळं एवढी दिवाळी झाल्यानंतरचा प्रोग्राम आहे बघा. तर करायचं आहे आम्हाला ती मिळून सगळ्यांनी कार्यक्रम. भारी वाटतं बरं का. आणि त्यात ती गुरु कोण करायचा काय ती पण असतं बरं का, सगळं असतं त्यात. कान मंत्र ती म्हणते ती मला देखील व्हावं लागते त्या आपलं परडीची. कळलं जाता लय असते बरं का त्या देवाच्या मध्ये. मग ताईनं मला भरपूर अशा गोष्टी सांगितल्या त्या. जर ते मंगळवारी किंवा रविवारी ती परडी घेऊन मंगळवारी आणि शुक्रवारी जोगवा मागायचा, परडी एका जागेवर बसू द्यायची नाही. त्याचं लय कोटाना असते तुझ्या नवतणार नाही ती. ज्या परडीच्या ह्याच्यात देवावर श्रद्धा ठेव आणि श्रद्धा ठेवू नये कधी. बघा आपलं सहज निवांत आले तर भाऊ पण भाऊचं काम होतं ह्यांच्याकडं. ह्यांना म्हणत होतं आज तुझ्याकडं माझं काम आहे. मग काय म्हणत होतं काय नाही तर सांगता का हो तुम्ही का मीच बोलू. भाऊ म्हणत होतं आपल्याला काय तर नवीन खरेदी करायची म्हणून त्यासाठी आलतं. त्यांचं विचार काय येतं काय नाही. मग भाऊ काय प्लॅनिंग आहे काय. आता त्याला म्हणून उद्या जाऊ सांगूला बरं असं आपलं रेडा फेडा बघू. आपल्याला थोडी अडचण आली आता काहीतरी कुठं हात मारण्याविषयी पर्याय नाही. बसून तर काय करायचं, बसल्यानंतर काय उपयोग त्याचं हात पाय पावा येत आहे किंवा काहीतरी मार्ग मोडा सुचतो किंवा कुठलं तर सेटलमेंट काम होतं. बरोबर आहे बरं काय होत नाही ना. तुमचं काय म्हणणं आहे काय नाही. मी म्हणलं याच्यात मी म्हणा काय म्हणतो काय नाही होय किंवा नाही भाऊजी येतो किंवा टाइम लागेल किंवा जाऊ
असं काय तर म्हणल्यानंतर पुन्हा मोठं काहीतरी मार्ग काढता येईल. नाही नाही येणार की तू जाणार आहे ना तुम्ही कसं आहे माहिती. त्याला मी म्हणाला काय तू बोलले काय तुला भान फिन काय आहे का नाही काय व्यवहाराचं काय कसं बोलते येण्यातलं बरोबर आहे माणूस कसं आले काय बोलते त्याचे काय लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐकले किंवा कामाच ह्यात महत्वाचं काय काय विदाऊट काय काय करताय आपल्याला करायला नाही तसलं नाही. व्यवहार महत्वाचा आहे बरं का. व्यवहार चांगला केला त्याच्याकडे काहीतरी हातभार लावणे किंवा कुठल्या बाबा माझ्याकडे काय नाही मी येतोय किंवा तुमचे मोहरं बघा काय असं मोहरं बघू एखादा विचारातून विचारानं काम करायचं का होतच असतं. कसं साथ असली म्हणजे वेगळं असतं. एका दोघाला फरकच राहतो ना. एकट्या चालतंय किंवा बुद्धी अक्कल काहीतरी हा तुम्हाला काहीतरी सांगतेल कमी जास्त होतं म्हणे बाबा तू चालताय काय तुला काय जेंडर आहे का नाही तू थोडं थंड बस मग काय मोहरं मी मार्ग सोचवतो 5-10 मिनिटांनी काहीतरी भगवंत काय बुद्धी दिली काय तर म्हणता येईल बाबा नाही बाबा कुठेही तर जवळपास आपण पोचलोय किंवा पोचणार आहे. आणि बसून पण काय होत नाही बरं का. हात पाय हलवाच लागते आता या काही होत नाही काय पुरत नाही बसून पुरत केल्यानंतर यश येत असतं येत. बरोबर आहे. प्रयत्न पाहिजे काही करू द्या त्यात सक्सेस होतात आराम बरोबर आहे. अडचण निर्माण होत असते त्या अगदी उत्तम अडचण दूर होत असते. बरोबर. माणूस म्हणल्यावर अडचण येत असते पण आपण प्रयत्न करत राहायचं. सणाला तोंडा होता लेकर बाळ येणार मग त्याला काय कमी जास्त आपण काय आहे कुठं आहे काय करतोय हे आपला जर नाही करणार तर आपण काय करतोय. बरोबर आहे. नेहमी कुठं तर माणसाने मनाला आपल्या ब्रेक लावणे त्याला मनस्थिती किंवा थांबते आणि व्यक्ती मोठे काय म्हणते आपण कुठं आहे ऐकावं न ऐकावं कुठलं ऐकायचं बाकी कटिंग करून टाकाय आपल्या फायद्याची होत असली तर आपण काहीतरी मोठं पाऊल टाकू शकतो लगेच. म्हणजे ह्यांचं म्हणण्याचा उद्देश आहे की एखादं सांगतंय फायद्याच घ्यायचं उगण विनाकारण काही घेत बसायचं नाही. मग कारला झिरो किंमत आहे कुठलं तरी काहीतरी उपलब्ध केलं त्यात काहीतरी म्हणून सोर्स वाटतो किंवा काम सक्सेस होतं किंवा अनेक तरी माणूस मत येईल काय काहीतरी माहिती आहे किंवा विचारतो किंवा काम झालं दिसतं बाबा काम याने केले आलं म्हणलं होतं याने काहीतरी खरं करून थोडंफार दावले किंवा तसं स्टेप लावून तिने टेकवले त्यातनं मोर काय आपल्या हरकत नाही मोर वाटाल कराय. बरोबर आहे की. आणि आपल्याला काय करायचं झालं तर ही प्रयत्न करावं लागणार आहेत. आता दिवाळी आली तोंडावर काय म्हणून लागत नाही. घरात किराणा आला आता भाऊला कशा 2 पुरे येत्या आता ती येणार लेकरं बाळ त्यांना कपडे दिवाळी साजरी करायची. गरिबाची दिवाळी म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहित नाही खरंच कशातनं परिस्थितीनं काय काय करून कशी दिवाळी साजरी करते ती कुठं तर ऍडजस्ट करून है ना. 4 दिवस राडा केला पण थंड बसलो नाळ्यात थंड जाते आता कसं कव्हर करायचं सण त्या भगवंताला काळजी काय तर मला मार्ग जावती किंवा काय तर डोक्यात बुद्धी प्रकाश घालत आता तू अशा गेला असं होणार किंवा तसं केल्यावर काय तर होईल तू मार्ग सोड नको. तुझी इच्छा आता तू काय करतोय तुला पण कळलं पाहिजे. हा बाळू मामा तर लय श्रद्धा आहे. आदमापूरच्या वाऱ्या केल्या त्या भाऊने. आता 3 वर्ष झालं मी मटण अंडी मासं तकट बंद आहे का कुठेतरी मला थांबतो किंवा सहकार्य केले आणि करणार आहे अशी सुद्धा माझी आत्मविश्वास माझा आहे. जोक नाही मित्रांनो 3 वर्ष मांसाहार केला नाही काय तर कुठं तर श्रद्धा खरंच. 21-22 आमुष आहे सोमवारी 21 तारीख टचले 20 तारखेला टचले सण आहे ना हाय पाठीमागे तर त्याला काय द्या देवाला बरोबर आहे काय नाही देव तारे त्याला कोण मारे बरोबर आहे. आपण आपला मार्ग सोडणे जाणे हाय बाबा तुझ्या नावाने घालवे मग त्याचं कसं नेऊन तो पोच करायचे हे तुला ठरवायचं जायचं का माझं घ्या थोडं कसं जाणते पाण्यानं बोलते तर आपल्याला काय येतं का आपल्याला माझ्या पक्षी राहणार तरी पण कसं आहे आपण सांगणे पटलं नाही पटलं राहिलं मुद्देश्वर कसं मुद्देश्वर बोल नाही ना कसलं भारी वाटतं या असलं बोलायचं नाही हो काय तर तिसरंच काढायचं विषय आपण कुठं आहे बाबा की पै पाहून आपण काय करतोय बरोबर आहे. कुणाकडून सल्ला चांगला घ्यावा पर्यातनं अडचण कशी दूर होईल किंवा निर्माण कशी होईल ह्याची काय तर काळजी घेतली माणूस कुठं जवळचा माणूस लांबचा माणूस जवळ तुझी पण आणि काय त्याला समजतंय किंवा काय 2 गोष्टी तोंडाने बोलतोय आणि विदाऊट नाही असं काय तर माणूस माणूस बाबा न माणूस विचारसून माणूस विचारतो आणि कसं काय झाले की त्याला देव डोळे काय बोलतो कुठं आपण चुकली किंवा कुठं आपण कमी पडलोय. सांगणं पण चांगलं असतं योग्य सल्ला देते तर येणं जाणं असतंय
भारी वाटतं बघ असं कोणतरी जाणतं पाहिजे सांगणार. जीव दोन होती ती गेली त्यातनं पण ऐकून व्यवस्थित घेतलं तर त्या माणसाला 10 वेळा म्हणता बाबा तुला राहावी तू ऐकले मला किंवा शब्दात किंमत दिली मला सुद्धा त्याला अभिमान वाटला. मग तुला जर काय बाबा होत असलं तर पण स्पष्ट तोंडावर सोक्ष मोक्षे हे बाजू तुम्ही तर चुकीच बोलला की तुमचं मला बोलणं पाच नाही. ठीक आहे मी माझ्या शब्दाला रिवर्स मारणार लगेचच. बघा समजून घेणार की खरंच माझं चुकलंय काय कुठं तर माफी मागणार. का माफी मागणार? न्यायातून मागणार. अन्याय नाही न्यायातून मागणार. न्यायातून कितीतरी शत्रू असला शरणागती पत्करतो कारण तू न्याय खरा असतो. हम करतो काय टिकत नाही. कुठं जर घेत त्याला माणूस म्हणते यायला काहीतरी येण्याकडे बोलते तसलं विस्फोटाला अंतरावर दूर ठेवायचं त्याच्यापासून सावध. आणि चांगली परक्रिया कुठे चांगली आहे तर न बोलता मी तर येतो ना काही काय कधी न बोलणार हाय कसं देवाला डोक्यात बोली घातली म्हणून तू आली. तुला फास पटलं ठीक आहे नाही पटलं कटिंग त्यात कर तू